पंचांनी दिलेला निर्णय अंतिम समजू सर्व खेळाडूंनी तो निर्णय मान्य करायचा आहे। शपथ घेतो की शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत मी उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होऊन स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्याचा प्रयत्न करेन। वर्तन ठेवेन। जय हिंद। कुमारी सुनी बत्तीसावी गटातील पहिला सामना 5वी ब विरुद्ध 6वी ब मैदान क्रमांक 1 शाळेच्या मुख्य मैदानावर 5वी आणि 6वीचे सर्व सामने होते। अरे हा विद्यार्थी कोण होते? हा जोरात त्यानंतर अभ्यास झाला नाही तर खेळायलाही पाठवणार नाही हा, असं घरात आणि शाळेतही कायम ऐकावं लागतं। फक्त अभ्यास एके अभ्यास या रुटीनचा कंटाळा आल्याने सर खेळायला जाऊ का असं दबक्या आवाजात शाळेतील शिक्षकांना विचारणारी मुलं आज झाले मोकळे आकाश अशा आविर्भावात वावरत होते। दी न्यू एज्युकेशन संस्थेने मैदान उपलब्ध करून दिलं। शिपाई मामांसोबत शिक्षकांनीही त्यावर पाणी मारलं। मैदान सुन्याने सजलं नटलं। त्यानंतर सर्व विद्यार्थी हुंदडत बागडत मैदानावर आले। ते जिद्दीने आणि ईर्ष्येने खेळले आणि ते जिंकलेही। कुणाच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे हसू उमटले तर कुणाच्या डोळ्यातून हरल्याचे आसू। 11, 12, 13 डिसेंबर या दिवशी आपल्या शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा होत आहेत। हल्ली मोबाईलच्या युगामध्ये मैदानी खेळ थोडे कमी होत चाललेले आहेत, परंतु गेले काही दिवस तुमच्या क्रीडा शिक्षकांनी तुमच्याकडून खूप सराव करून घेतलेला आहे। तुम्ही चांगल्या पद्धतीने या क्रीडा स्पर्धा एन्जॉय करा, आपल्या वर्गाला सपोर्ट करा। फक्त आपल्या वर्गाला सपोर्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या वर्गाबरोबर जो वर्ग खेळतोय तो सुद्धा आपल्या शाळेचाच वर्ग आहे आणि त्यामुळे खिलाडू वृत्ती दाखवायची आहे। पंचांचा निर्णय हा आदराने स्वीकारायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला या वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा। उद्या करूया बाकी।
सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने या क्रीडा स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. उपस्थित होते लगेच शिक्षकांनी आपापल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचांनी व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. इथून आपण आता जाणार आहोत आणि आपापले संघ इथून कॉल केल्यानंतर लगेचच उपस्थिती द्यायची त्या मैदानावर. विद्यार्थ्यांनी इथून जायला हरकत नाहीये, मैदान सोडायचं आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये फाटक हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा अगदी उत्साहात पार पडत आहेत. मुलांचा उत्साह बघण्यासारखा आहे. सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं आणि यातून जे शासनाची 5% आरक्षण आहे, क्रीडा क्षेत्रासाठी 5% आरक्षण आहे खेळाडूंसाठी, त्याचा उपयोग खेळाडूंना व्हावा यासाठी या वार्षिक क्रीडा स्पर्धेचाही महत्त्व आहे. स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. चे सामने मैदान क्रमांक 2 वर होते. पुढील होणारा सामना व्हॉलीबॉल मुलगे 8वी E विरुद्ध 7वी ब. विद्यार्थी या साऱ्या क्रीडा विश्वात जिंकून जिंकून जिंकणार कोण आणि आमच्याशिवाय आहेच कोण असा अभिमानाचा जयघोष करताना भैरीबुवाचाही जय जयकार या विद्यार्थ्यांनी केला. निमित्त होते फाटक हायस्कूलमधील क्रीडा स्पर्धांचे. रिन्यू एज्युकेशन सोसायटीचे फाटक हायस्कूल व श्रीमान V.S. गांगण कला वाणिज्य आणि कै त्रिपकेकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 11 डिसेंबरपासून 13 डिसेंबरपर्यंत पार पडल्या. मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक भास्कर झोरे, पर्यवेक्षक विश्वेश जोशी, सचिव दिलीप भाटाडे, क्रीडा शिक्षक मंदार सावंत, अजित चवेकर, KD पवार, श्री आखाडे यांच्या मार्गदर्शनाने आणि मेहनतीने मैदाने सज्ज झाली. त्यानंतर 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या क्रीडा महोत्सवाला लाभला. या स्पर्धांचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक राजन कीर यांनी श्रीफळ वाढवून केले. क्रीडा शिक्षकांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे जे ते शिक्षक आपापल्या मैदानावर गेले आणि स्पर्धांना सुरुवात झाली. खो खो, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, कबड्डी या मैदानी स्पर्धेचा थरार दिवसेंदिवस रंगत गेला. सकाळ सत्रात 9वी ते 12वी आणि दुपार सत्रात 5वी ते 8वी अशा विविध खेळांच्या स्पर्धा रंगल्या. आपापल्या संघांना ऑल द बेस्ट करत खेळणाऱ्यांना चीअर अप करण्याची आणि विरोधी संघाची कुसपट काढण्याची एकही संधी या विद्यार्थ्यांनी सोडली नाही. तू असा खेळू नको, तसा खेळ, खोलवर चढाई कर, बॅक खोदे, लेफ्ट कॉर्नरला स्मॅश मार, कम ऑन भिडू, शो मस्ट गो ऑन असे मोलाचे सल्ले देणारे सल्लागारही या माहोलात दिसून आले. घरी जा आई बोलावते असेही सल्ले विरोधी संघाला देणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. काही वर्ग शिक्षकही तल्लीन होऊन आपल्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हे सगळं सुरू होतं ते माझा संघ जिंकावा, माझा वर्ग जिंकावा यासाठी. स्पर्धा किती वाढली आहे. अभ्यास न करून कसं चालेल. नियमित अभ्यासाची सवय आत्ताच लागली तर पुढे फायदा होतो. परीक्षेमध्ये चांगले गुण हे मिळायलाच हवे. अशी अनेक कारणे सांगून मुलांना खेळापासून रोखणाऱ्या पालकांना या पाल्याने जणू बक्षीसच मिळवून दिले असा आविर्भाव या मैदानात पाहायला मिळत होता. शाळकरी, महाविद्यालय आणि अभ्यास करण्याच्या वयातील सर्वच मुलामुलींना भरपूर खेळले पाहिजे आणि खेळाद्वारे शारीरिक व मानसिक विकास साध्य केला पाहिजे. हे शासनाच्या शैक्षणिक आणि क्रीडा धोरणाचे उद्दिष्ट आहे. पुस्तकी अभ्यासापेक्षा हुशार असणाऱ्या मुलांपेक्षा ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली ती आयुष्यामध्ये जास्त यशस्वी तर होतातच आणि अतिशय अनुभव संपन्न समाधानी आयुष्य जगतात असे अनेक अभ्यासांमधून दिसून आले आहे. व्यक्तिमत्व विकासासाठी भावनिक बुद्धिमत्ता हा एक खूप मोठा घटक असून नियमित खेळामधून याची चांगली वाढ होते. हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळेच फाटक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले जाते आणि खेळाडूंवर मेहनतही तितकीच घेतली जाते.
जीवनातील अनेक लढाया संयमाने जिंकता येतात याची शिकवण याच मैदानातून मिळते. योग्य वेळी कुठे खोदायचं आणि कोणत्या वेळी थांबायला हवं हे सुद्धा हे मैदानच शिकवतं. समोर कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी संयमाने टचलाईने घेत आनंदाचा बोनस घेऊन ध्येय निश्चितीच्या रेषेला स्पर्श करण्याची धमक हेच मैदान निर्माण करते. मग त्याला एखाद्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थितीही आड येत नाही. भले आम्ही अभ्यासात एक पायरी मागे असलो, भले आम्ही ड तुकडीतले लास्ट बेंचर असलो, तरी मैदानातल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आम्हीच मैदान मारू शकतो हा आत्मविश्वास या क्रीडा स्पर्धांनी मिळवून दिला. हे चित्र मैदानावर पाहायला मिळाले. आजच्या धकाधकीच्या जीवनात अगदी दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून छाती फुटेच तोवर अभ्यासाच्या स्पर्धेत धावणारी मुलं आपण पाहतो. मग नोकरीच्या आणि यशस्वीतेच्या मागेही ही मुलं धावतात. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबली जातात. मोबाईलचा वापर तर इतका वाढलाय की मोबाईलमध्ये बंदिस्त झालेली ही सध्याची पिढी मैदानावर उतरायलाच हवी असा आशावाद खूप जण धरतात. हा आशावाद प्रत्यक्ष सत्यात उतरवायचा असेल तर शालेय स्तरापासूनच मैदानाची गोडी विद्यार्थ्यांना लावायला हवी. तरच भविष्यातील शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास व्हायला हेच मैदान उपयुक्त ठरेल. एवढे मात्र नक्की, खेळातला प्रत्येक डाव जिंकण्याच्या ईर्षेने विद्यार्थी खेळतात. अनेकांच्यात हार पचवण्याची ताकद नसते, पण शालेय जीवनातील हे मैदान विद्यार्थ्यांना पराभव देखील पचवायला शिकवते आणि विद्यार्थीही हा पराभव अगदी हसत हसत स्वीकारायला शिकतात. जिंकायला हवंच, मात्र जिंकणे म्हणजे आपल्या सर्वस्व नसून चला खेळाचा आनंद घेऊया अशा उद्देशाने देखील अनेक विद्यार्थी मैदानावर उतरले. हरलो तरी हरण्यामधून झालेल्या चुकांचा अभ्यास करून पुढल्या वर्षी नक्की जिंकू. एकत्र येत सराव करू आणि एकजुटीने विरोधकांकडून मात करू असे विचार या विद्यार्थ्यांच्या मनात येतात. परत नव्या जोमाने नव्या खेळाची सुरुवात होते. यातूनच संघभावना वाढते. एकीचे बळ मिळते फळ हे धडे याच मैदानावर शिकायला मिळतात. भविष्यात जीवनातल्या अनेक स्पर्धांना तोंड द्यावे लागणार आहे. प्रत्येक क्षणी स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी, आव्हाने पेलण्यासाठी भावी पिढीला आपण आत्ताच घडवूया असा चंग येथील शिक्षक बांधतात आणि विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतात. त्यांच्या पंखात पुरेसे बळ आणण्यासाठी धडपडतात. हेच मार्गदर्शन यशाचा बोनस ठरतो. शिक्षकांनीही या स्पर्धांसाठी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांना एकत्र करण्यापासून ते अगदी प्रथमोपचार करण्यापर्यंत त्यांना चॉकलेट पाणी पुरवणे, स्पर्धांचे नियोजन, सूत्रसंचालन, सर्टिफिकेट लिहिणे अशी सर्व कामे शिक्षकांनी केली. 2-3 दिवस धूळ आणि उन्हाचा त्रास सहन करत ग्राउंडवर कमी तिथे आम्ही या उर्मीने वावरणाऱ्या क्रीडा शिक्षकांसह शिक्षकांचे योगदान या क्रीडा महोत्सवासाठी मोलाचे ठरले. शिक्षकांच्या या आजच्या मेहनतीमुळेच भविष्यात विद्यार्थ्यांच्या यशाची फुले नक्कीच उमलतील. आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो या भावनेतूनच शाळेतील माजी विद्यार्थी पंच म्हणून सहकार्य करण्यासाठी आले. ज्या मैदानावर शिकलो, घडलो त्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत निकालाची विसल वाजवली याचा आनंदही त्यांना समाधान देणारा होता. ज्या मैदानाने आपल्याला खेळायला दिले आणि ज्या गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केले त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे संस्कार इथेच या मैदानावर घडतात. संपूर्ण वर्षातून एकदा होणारा हा क्रीडा स्पर्धांचा सोहळा आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी साठवून जातो. वर्गासोबतचा सेल्फी हृदयातल्या अल्बममध्ये आपोआप जपलो.